श्रोतेहो नमस्कार. 90.8 मेगाहर्ट्झवरती आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM. आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं विद्यार्थी जगत संशोधनाची वारी आपल्या दारी या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, आत्तापर्यंत आपल्याला माहीत आहे की सध्या माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे, जैवतंत्रज्ञानाचं युग आहे आणि रोबोटिक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता याविषयी आपण संपूर्ण जर ज्ञात आहात, आपण ऐकलेलं आहे. पण आज आपण जाणून घेणार आहोत की जैवतंत्रज्ञान या माध्यमातून अंतराळ प्रजनन म्हणजेच स्पेस ब्रीडिंग याविषयी आपण जाणून घेणार आहोत. आपण सर्वांना कदाचित यूट्यूब चॅनल किंवा इतर या सामाजिक माध्यमाच्या माध्यमातून आपल्याला माहीत असेल की स्वर्गातील चायनीज तांदूळ किंवा महाकाय भोपळा याविषयी आपण जाणलेलं असाल. पण नेमकंच हे तंत्रज्ञान काय आहे, या तंत्रज्ञानाची का गरज भासली आणि मग या अशा पद्धतीचं संशोधन कृषी क्षेत्रामध्ये होताना आपल्याला आज बघायला मिळतं. यात संपूर्ण तंत्रज्ञानाविषयी अंतराळ प्रजनन म्हणजेच स्पेस ब्रीडिंग आणि पृथ्वीच्या पलीकडं अग्रगण्य अशी ही कृषी नवीन संकल्पना आज आपण जाणून घेणार आहोत चेतन सुभाष शिंदे यांच्याकडून. यासाठी आज आपण त्याला आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी या स्टुडिओमध्ये निमंत्रित केले. चेतन, आजच्या कार्यक्रमात तुझं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर. श्रोतेहो, चेतन सुभाष शिंदे हे मुक्काम पोस्ट कनकापूर तालुका संगमनेर इथले रहिवासी आहेत आणि मला सांगायला आनंद वाटेल की महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील जनुकीय व वनस्पती व पैदासशास्त्र विभागामध्ये आचार्य पदवीचे संशोधक विद्यार्थी म्हणून ते कार्यरत आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीनं संपूर्ण विद्यार्थी बांधवांना एक आयडियल, एक मॉडेल आपल्याला वाटावं अशा पद्धतीचं संशोधन ते महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये करत आहेत. आणि आपला विषय सुरू आहे अंतराळ प्रजनन स्पेस ब्रीडिंग, पृथ्वीच्या पलीकडे अग्रगण्य कृषी नवसंकल्पना. आणि याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत चेतन याच्याकडून. चेतन, आजच्या विषयाच्या अनुषंगाने मला विचारायला निश्चित आनंद वाटेल की अंतराळ प्रजनन हे नाव ऐकल्यानंतरच एक मनात आपल्याला वाटते की नेमकी काय संकल्पना असेल. तर काय सांगता येईल, अंतराळ प्रजनन ही संकल्पना काय आहे? ओके सर. अंतराळ प्रजनन जसं की आपण म्हटलो स्पेस ब्रीडिंग, ही संकल्पना म्युटेशन उत्परिवर्तन या संकल्पनेवर आधारित आहे. जसं म्युटेशन किंवा उत्परिवर्तन आता आपण करतो की बी बियाणे असेल, रोपटे असेल, या सर्वांना आपण एक किरणे असेल किंवा रासायनिक पदार्थ असेल यांसाठी काय करतो, उघड करतो, म्हणजे एक्सपोज करतो. ठीक आहे. मग यातून जे काही फायदेशीर बदल होतील, जे असे पण बदल होतात की जे आपल्या फायद्याचे नसतात, पण आपण घेतो ते फक्त फायद्याचे. मग यातून नवीन काही वाण तयार होतात, नवीन काहीतरी व्हरायटी जे आपण म्हणतो ते तयार होतात. मग ते आपल्या सर्व शेतकरी बांधवांना पण फायद्याचे असतात. या संकल्पनेवर ही स्पेस ब्रीडिंग अंतराळ प्रजनन गोष्ट ही अवलंबून आहे. मग अंतराळ प्रजनन म्हणजे काय की पृथ्वीवर आपण आतापर्यंत जे उत्परिवर्तन केलं आहे, म्युटेशन केलं आहे, त्यात आजपर्यंत आपण फक्त किरणे आणि रासायनिक पदार्थ, म्हणजे किरणे त्यात कोणते, एक्सरे जसं क्ष किरण म्हणतो, गामा किरण म्हणतो, बीटा किरण म्हणतो, हे किरणांचा वापर केला. आणि रसायनांमध्ये आपले सध्याच्या परिस्थितीत आपल्याला जे अवेलेबल आहे त्यांचा उपयोग केलेला आहे. पण स्पेस ब्रीडिंगमध्ये आपण काय करतो की त्या अंतराळात असलेलं जे वातावरण आहे, जसं की सूक्ष्म गुरुत्वाकर्षण ज्याला आपण मायक्रोग्रॅव्हिटी म्हणतो, जसं वेटलेसनेस कंडिशन म्हणजे काय, वजनहीनता. ओके. त्यानंतर वैश्विक किरण. ठीक आहे. आणि आणखी एक जर सांगायचं ठरलं तर आपण त्यात एक ऍड करू शकतो की व्हॅक्यूम, निर्वात पोकळी. या सर्वांचा त्या पेशींवर किंवा त्या बियाणांवर काय बदल घडू शकतो. मग हे ज्यावेळेस संकल्पना आली, ज्यावेळेस हिचा प्रयोग केला गेला, या सर्व वातावरणाचा काहीतरी फायदेशीर बदल आपल्या वेगवेगळ्या बियाणांवर झाला आणि त्यातून आपल्याला नवीन प्रकारचे वाण तयार झाले की जे आपल्या सध्याच्या परिस्थितीत जे वाण आहे त्यापेक्षाही काहीतरी उच्च क्षमतेचे आहे. मग या संकल्पनेला नाव देण्यात आलं की स्पेस ब्रीडिंग. ठीक आहे. याला असं पण म्हटलं जातं की एव्हिएशन ब्रीडिंग पण म्हटलं जातं किंवा स्पेस टेक्नॉलॉजी ब्रीडिंग पण म्हटलं जातं किंवा स्पेस म्युटाजेनेसिस, कारण हे उत्परिवर्तनावर आधारित आहे, अशी ही एक संकल्पना आहे. अगदीच. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं आपल्याला माहीत असेल की भारताची वाढती लोकसंख्या आणि या वाढत्या लोकसंख्येला मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्य पुरवणं ही आपल्या देशासमोरची एक महत्त्वाची समस्या होती. आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगानं हरित क्रांतीचे जनक आदरणीय डॉक्टर स्वामीनाथन सर यांनी आपल्या भूकमुक्तीचा ध्यास हे मनावरती घेतलं आणि संपूर्ण देशाला आपल्याला हरित क्रांती आपल्या देशामध्ये घडवून आणली. आणि त्यामध्ये आपण आपल्याला सगळ्याला ज्ञातच आहे की हायब्रिडायझेशनची प्रोसेस केली. आपण लहान बुटक्या जाती असतील अशा पद्धतीच्या या देशामध्ये त्या आणण्यात आल्या आणि त्याचा सगळीकडे प्रचार प्रसार करून आपण आपल्या देशाला स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल केली. असं असताना सुद्धा चेतन, नेमकंच या अंतराळ प्रजननाची का गरज भासली आपल्याला? ठीक आहे. जसं की आपण आत्ताच बोललो की
जसं की आपल्याला अन्नधान्याचा पुरवठा कमी होत होता की का, कारण आपली लोकसंख्या वाढते पण आपला उत्पादनाचं क्षेत्र कमी नाही होत, पण ते आहे तेच आहे, पण लोकसंख्या वाढते म्हणजे यांना आपल्याला अन्न पुरवणे ही आपली गरज आहे. मग ते कृषी हे क्षेत्र जे आहे त्याचा हा मोठा वाटा असायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला माहिती आहे की आपले स्वामीनाथन सर, डॉक्टर MS स्वामीनाथन यांनी 1960 साली तो पाया आपल्याकडे रोवला की ज्याला आपण हरित क्रांती म्हटलो. त्या पर्टिक्युलर 5 ते 6 वर्षामध्ये आपण अन्नधान्याचा एक उच्चांक गाठलेला होता, पण तरीही आपली लोकसंख्या असं नाही की कमी राहिली, ती वाढतच गेली. मग तो अन्नधान्याचा पुरवठा कुठून मिळेल? तर आपण काय केलं, शास्त्रज्ञांनी, वेगवेगळ्या देशातील संशोधकांनी पूर्ण प्रयत्न केले की आपल्या पृथ्वी तलावर जेवढे काही आपल्याकडे तंत्रज्ञान आहे ते सर्व वापरलं, तरीही उत्पादनाची क्षमता त्या पर्टिक्युलर किंवा त्या विशिष्ट पिकाची उत्पादन क्षमता जेवढी आहे त्याच्या पलीकडे ती जात नाहीये. जसं की असेल एखाद्या क्रॉपचं आपण म्हटलो की एवढं क्विंटल त्याचं उत्पादन आहे, पण त्या पलीकडे ते वाढत नाहीये. मग अशा परिस्थितीत काय करायला पाहिजे? आपल्याला अन्नाची गरज पण आहे, आपली लोकसंख्या पण वाढते, पण उत्पादन पण वाढत नाहीये. ठीक आहे, मग त्यासाठी शास्त्रज्ञांनी असा विचार केला की पृथ्वीच्या पलीकडे अशा काही गोष्टी असतील ज्या अंतराळात आहेत, म्हणजे वातावरण हे पृथ्वीपेक्षा काहीतरी वेगळं आहे, तिथं जर आपण आपले वेगवेगळे पिके एक्सपोज केले, उघड केले, बी बियाण्यांना त्याची ट्रीटमेंट दिली तर काही बदल होऊ शकतो का? मग हा प्रयोग करण्यात आला आणि त्यातून आपल्याला फायदेशीर काही अशी वाण मिळाली की ज्यातून आपल्या सध्याच्या परिस्थितीत असलेल्या वाणापेक्षा जास्त उत्पादन मिळालं, जास्त गुणधर्म मिळाले. मग त्यातून ह्या टेक्नॉलॉजीचा, या तंत्रज्ञानाचा उगम झाला की आपली सध्याची ज्या समस्या आहे त्या समस्येला आळा बसण्यासाठी, उत्पादन वाढवण्यासाठी ही तंत्रज्ञान योग्य रीतीने आपली पूर्णपणे साथ देत आहे. म्हणून ही संकल्पना जगापुढे मांडण्यात आली. अगदीच श्रोतेहो, खऱ्या अर्थानं आज आपला विषय सुरू आहे अंतराळ प्रजनन, स्पेस ब्रीडिंग, आणि अतिशय नाविन्यपूर्ण ही संकल्पना आपला चेतन आपल्याशी संवाद साधत आहे, सांगत आहे. आणि आपल्या सगळ्यांनाच मी पहिल्यांदा सांगितले की स्वर्गातील चायनीज तांदूळ आणि महाकाय भोपळा हे सुद्धा याच टेक्नॉलॉजीचं फलित म्हणावं लागेल. चेतन, नेमकं मग या सदर जे अंतराळ प्रजनन आहे किंवा स्पेस ब्रीडिंग आहे, या तंत्रज्ञानाचा वापर कोणत्या देशाने वगैरे केलेला आहे? हो, या तंत्रज्ञानाचा वापर 1987 मध्ये चीन या देशाने सर्वप्रथम केला. त्यांनी 1987 मध्ये मिरची हे जे आपलं पीक आहे त्यावरती प्रथम प्रयोग केला. त्यांनी त्याचे बिया वगैरे अंतराळात पाठवल्या, तिथं उघड केलं, तर सर्व त्याच्या बिया असतील तर तेथील वातावरणात त्याला ठेवलं. त्यानंतर ते बिया आपल्या पृथ्वीवर आणण्यात आल्या, तिथं त्या उगवण्यात आल्या आणि त्यातून त्यांना असा एक वाण मिळाला, म्हणजे की ज्याचं गुणधर्म हे जी त्यांनी मिरचीच्या बिया आधी पाठवलेल्या होत्या त्यापेक्षा वेगळं उत्पादन देणारी किंवा वेगळ्या रोगांना प्रतिकार देणारी असा वाण तयार झाला. त्यांनी त्याला ड्रॅगन मिरची 2 असं एक नाव संबोधलं गेलं. तेथून या गोष्टीचा खऱ्या अर्थाने उगम झाला. म्हणजे चीन हा देश हा पहिला आहे की जो या तंत्रज्ञानाचा वापर केला आणि यशस्वीरित्या तो पार पण त्याने पाडलेला आहे. मग आज आपण आपल्या भारत देशाचा जर विचार केला तर या दृष्टिकोनातून अंतराळ प्रजननाची काय उद्दिष्ट नेमकं सांगता येतील? कशासाठी हे आपण करतो आहोत? जसं की अंतराळ प्रजननाचे उद्दिष्ट किंवा कोणतीही आपली एक पद्धती असेल पीक बनवण्याची, त्याचं एक मुख्य उद्दिष्ट जे असतं ते काय असतं की उच्च उत्पन्न देणारी पिके तयार करणे, हे एक मुख्य उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर आता वाढत्या काळामध्ये जसं हवामान बदल होतात तसे वेगवेगळे आपले जैविक, अजैविक ताणतणाव आपल्या पिकांवर येतात. मग दुसरं असं एक महत्त्वाचं उद्दिष्ट असेल की जैव आणि अजैविक तणावासारख्या कठोर परिस्थितीमध्ये पिकांची लवचिकता आपण वाढवू शकतो. आणि जर त्या पलीकडे जर बोलायचं जर झालंच तर आपण जे म्हणतो अनुवांशिक विविधता, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो की जेनेटिक डायव्हर्सिटी, ठीक आहे, जेवढी काही विविधता असेल तेवढी आपल्याला नवीन वाण तयार करण्यासाठी एक संधी मिळते. म्हणून जी जेनेटिक विविधता ही आपण या उत्परिवर्तनाने, म्युटेशनने आपण वाढू शकतो. असे 3 ऑब्जेक्टिव्ह किंवा उद्दिष्ट आपण महत्त्वपूर्ण मांडू शकतो, जसं की उच्च उत्पादन, पिकाची लवचिकता वाढवणे आणि त्यातल्या विविधतेला प्रोत्साहन देणे, अनुवांशिक विविधतेला. आणि हे तंत्रज्ञान जर यशस्वी आपल्या पद्धतीने या ठिकाणी आपण इम्प्लिमेंट करतो आहोत तर सर्व शेतकरी बांधवांच्या दृष्टीने ही एक उत्क्रांतीच ठरेल असं म्हणायला हरकत नाही. श्रोतेहो, खऱ्या अर्थाने विद्यार्थी जगत संशोधनाची वारी आपल्या दारी या विशेष कार्यक्रमामध्ये चेतन सुभाष शिंदे हे आपल्याशी संवाद साधत आहेत. आणि आज आपला विषय सुरू आहे अंतराळ प्रजनन, स्पेस ब्रीडिंग, पृथ्वीच्या पलीकडे अग्रगण्य कृषी नवकल्पना. आणि मग चेतन, हे सगळं सांगत असताना ही नेमकी प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट अशी वाटते. सगळं अंतराळामध्ये हे सगळं करायचं, सगळ्या गोष्टी आपण तू सांगत आहे, तर नेमकं ही प्रक्रिया कशी असते? अंतराळ प्रजननाची प्रक्रियाबाबत काय सांगता येईल? अंतराळ प्रजननाची प्रक्रिया म्हणजे सुरुवातीला आपण काय करतो, यामध्ये आपल्या ज्या पिकामध्ये आपल्याला काहीतरी वेगळे बदल घडवायचे आहेत त्या पिकाच्या बिया असतील
किंवा त्याचे रोपटे असतील किंवा इतर कोणतेही सूक्ष्मजीव असेल, असं नाही की आपण पिकामध्येच ही गोष्ट वापरू शकतो. वेगवेगळ्या गोष्टींमध्ये पण आपण तिचा उपयोग करू शकतो. तसं मग बिया, सूक्ष्मजीव असे काही जैविक साहित्य आपल्याकडे जे आहे ते आपण अवकाशात उपग्रहाच्या साह्याने किंवा अंतराळयानाच्या साह्याने आपण ते अवकाशात पाठवतो सर्वप्रथम. त्यानंतर ते जे असेल आपलं जे पूर्ण जैविक साहित्य जे आहे ते आपण काय करतो, तेथील वातावरणाला काय करतो, उघड करतो. ठीक आहे. मग ते वातावरण जसं की मी सांगितलं काय काय असू शकतं की मायक्रोग्रॅव्हिटी आपण म्हणतो, कॉस्मिक रेज म्हणजे वैश्विक किरण, तसंच वजनहीनता, निर्वात पोकळी, चुंबकीय क्षेत्र, या सर्वांना त्याचं काय होतं, परिणाम होतो, त्यावर त्याचा काहीतरी त्याच्यावर परिणाम होणार आहे. मग काय करतो आपण, ते परिणाम होणे म्हणजे त्याला आपण म्युटाजेनेसिस म्हटलं गेलं की जसंच की उत्परिवर्तन. मग ह्या 3 स्टेप झाल्यानंतर 3 काय म्हणू शकतो आपण त्याला, 3 पद्धती झाल्यानंतर ह्या पहिल्या 3 की आपण पहिल्यांदा पाठवलं आहे, त्यानंतर त्याला एक्सपोज केलं आहे, त्यानंतर त्यात काहीतरी बदल घडलाय पण तो आपल्याला अजून अद्याप माहीत नाही. मग आपण ते सर्व साहित्य पृथ्वी तलावर आणतो. ठीक आहे. त्याला वाढवतो, त्याची टेस्टिंग केली जाते, चेक केलं जातं. कशासाठी की जे काही किरण वगैरे असतील ते आपल्याला जर हानिकारक असतील तर त्याचा उपयोग आपण करू शकत नाही. मग सर्वप्रथम आधी त्याची चेकिंग केली जाते. जे काही आपल्याला सेफ सापडतील त्यातून की ज्याच्यात कोणत्याही प्रकारचा वेगवेगळ्या हानिकारक किरणांचा अंश नाही, असे काही निवड केली जाते आणि त्याला पुढं एक वर्षानुवर्ष त्याची एक पिढी घडवून चांगल्या प्रकारचा वाण निवड करून आपल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी तो रुजू केला जातो. अशी एक त्याची सोपी आणि जनरल प्रोसेस आहे, पद्धती आहे. अगदीच. अरे तू सातत्याने सारखं सांगत आहेस की त्या सामग्रीमध्ये काहीतरी बदल होत असतो. मग या ज्या टेक्नॉलॉजी, तुझ्या स्पेस ब्रीडिंगची टेक्नॉलॉजी असेल किंवा अंतराळ प्रजननाच्या प्रक्रियेद्वारे जैविक सामग्रीमध्ये काय बदल होतात? हो, नक्कीच. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल होतात, वेगवेगळ्या पद्धतीने ते बदल केले जातात. ठीक आहे. त्यातले सर्वप्रथम बदल म्हणजे पेशीच्या आकारामध्ये बदल होतो. त्यानंतर पेशीचा प्रसार असेल, भिन्नता असेल ती वाढते. त्यानंतर पेशीचे विभाजन, ज्याला आपण सेल डिव्हिजन म्हणतो, त्यामध्येही बदल केला जातो. आणि खूप महत्वाचं म्हणजे जे क्रोमोझोम्स आपण म्हणतो की ज्याला आपण गुणसूत्र म्हणतो, त्या गुणसूत्रांची संख्या असेल, त्याचे व्यवस्थित म्हणजे अरेंजमेंट, यामध्ये पण बदल घडला जातो. तसेच पेशीतील घटक जे असतील जसं की कर्बोदके, प्रथिने, यामध्येही बदल केला जातो एक्सपोज केल्यामुळं. त्यानंतर खनिज घटक जे असतील आपले पेशीमध्ये जे असतात त्यामध्येही बदल केला जातो. त्यानंतर स्वरूप जे असतं, मॉर्फॉलॉजी आपण म्हणतो, त्यामध्ये पिकाची पूर्ण मॉर्फॉलॉजी पण बदलू शकते. आणि तसेच हे सर्व जे बदल घडतील, पेशीत बदल झाला, गुणसूत्रांमध्ये बदल झाला, त्यातील घटकांमध्ये बदल झाला, याचाच अर्थ असा की त्याच्यात काहीतरी भिन्नता आपल्याला आढळते. म्हणून जे पिकं, जे वाण आपण स्पेसमधून रिटर्न आपल्याकडे आणतो त्यामध्ये ही भिन्नता आल्यामुळं ते आपल्या पृथ्वीवर असलेल्या सध्याच्या परिस्थिती असलेल्या वाणापेक्षा काहीतरी वेगळं गुणधर्म घेऊन आपल्याकडे येतात. अगदी हे सर्व बदल आपल्याला त्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. अगदी आपण सुरुवातीपासून उल्लेख केला आहे की भारतामध्ये ज्यावेळेला हरित क्रांती झाली त्यावेळेला हरित क्रांतीचे प्रणेते स्वामीनाथन साहेब यांनी सुद्धा काही निवडक अशी पिकांची निवड केली होती. त्याच्यामध्ये गहू असेल, भात असेल किंवा मका असेल. तर अशा पद्धतीनं तू जे सांगतो हे अंतराळ प्रजनन किंवा स्पेस ब्रीडिंग आहे, याच्यामध्ये कोणकोणत्या पिकांमध्ये असे फायदे किंवा गुणधर्मामध्ये बदल आढळून आलेले आहेत? ठीक आहे. जसं की आपण बोललो की चीन या देशाने सर्वप्रथम या तंत्रज्ञानाचा उगम केलेला आहे. तसं त्यांनी त्यातून 1987, त्यानंतर 2006, 2017 आणि 2020 अद्यापपर्यंत 70हून अधिक पिकांमध्ये हे संशोधन यशस्वीरित्या पार पाडलेलं आहे. त्यापैकी मी काही नमूद करू इच्छितो की जसं की गहू, की त्यांनी ड्युएल 502 502 असा एक गहू तयार केला की ज्याचं उत्पादन क्षमता खूप जास्त आहे, की जी आपल्या स्थानिक जातींपेक्षा 11% जास्त आहे. त्यात उच्च स्थिर, दुष्काळ आणि मुख्य रोगांना सहनशील असाही तो एक गहू आहे. असे गुणधर्म त्याच्यामध्ये त्या गव्हामध्ये आढळले नवीन. त्यानंतर तांदूळ, की ज्यांनी त्याला स्पेस राईस, स्वर्गातील तांदूळ असं नाव दिलं. याच्यात काय वैशिष्ट्य आहे की रोग आणि हवामान बदलासाठी हा लवचिक आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचा हवामानामध्ये बदल जरी झाला तरी हा त्याच्या उत्पादनामध्ये स्थिरता आणतो. म्हणजे बदलत्या हवामानामध्ये आता हा अशा पद्धतीचा वाण निश्चितपणे शेतकरी बांधवांसाठी उपयोगी पडू नक्कीच. हा त्या वातावरणात तग धरू शकतो. तसंच आपण बोललो की भोपळा, महाकाय भोपळा, की त्यांनी त्याला नाव दिलं जायंट पंपकिन. आता याला जायंट पंपकिन का म्हटलं गेलं? कारण त्यांनी जसं म्युटेजेनेसिस केलं स्पेस ब्रीडिंगचा यूज करून, ठीक आहे, अंतराळ प्रजनाचा यूज करून हा भोपळा त्यांनी तयार केला. तर ह्या भोपळ्याचा आकार हा आपल्या स्थानिक भोपळ्यापेक्षा खूप पटीने मोठा आहे. पण अद्यापही त्यांनी त्या भोपळ्याची साईज आपण जे म्हणतो, आकार म्हणतो, ते डिस्क्लोज केलेला नाही, ते गुपितच ठेवलेलं आहे. आणखी जर बोलायचं झालं तर मशरूम आपण म्हणू शकतो. मशरूम मध्ये पण त्यांनी बदल घडवून आणले. अळंबीमध्ये अळंबी, कापूस, तीळ, हिरवी मिरची, टोमॅटो,
आणि घास, जसं आपण म्हणतो फॉरेज क्रॉप आपण जसं म्हणतो बरं. जनावरांसाठी वगैरे दुग्ध जे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्याच्यावरती विचार करण्यात म्हणजे आला. सर्व प्रकारे त्यांनी त्यावर वेगवेगळ्या पिकांमध्ये, जसं की आपण म्हणू शकतो ना कॅश क्रॉप असेल, हे सगळे आपण म्हणतो ते कापूस वगैरे येतो त्यात, हे सर्व दृष्टीने त्यांनी विचार करून 70हून अधिक पिकांमध्ये जे संशोधन केलेलं आहे आणि ते यशस्वीरित्या पार पडलेलं आहे. अगदीच. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं चेतन शिंदे हे आपल्याशी संवाद साधत आहेत आणि आज आपला विषय सुरू आहे विद्यार्थी जगत संशोधनाची वारी आपल्या दारी, आणि या माध्यमातून अंतराळ प्रजनन किंवा स्पेस ब्रीडिंग याविषयी चेतन आपल्याशी सविस्तरपणे बोलत आहे. चेतन, तू 1987 पासूनचा उल्लेख करतो की चायना, चीन या देशानं ह्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून अनेक पिकांच्या मध्ये अशा पद्धतीचं उत्क्रांती करण्याचा प्रश्न चालू केलेलं आहे संशोधन. आज आपला भारत देश असा या दृष्टीने बघितला तर अजूनही आपल्याकडे याच्याकडे तर आता विचार करतो आहोत किंवा संशोधन सुरू करतो आहोत. मग याच्यामुळं या जे स्पेस ब्रीडिंग तुझं आहे, अंतराळ प्रजननाच्या संदर्भात आपण बोलत आहोत, त्याविषयी काही फायदे किंवा तोटे आहेत? हो, नक्कीच. आता कोणतीही आपण पद्धती म्हटलं, नव्यानं जर उदयास येत असेल तर तिचे काहीतरी फायदे तोटे हे नक्कीच असणार आहे. तर मी फायद्यांच्या दृष्टीने जर बोलायचं ठरलं तर असं आहे की आपण कमी वेळेत कृषी उत्पादनाची गुणवत्ता सुधारू शकतो. की जसं की नॉर्मल जी ब्रीडिंग प्रोसेस असते, ब्रीडिंग पद्धती असते, प्रजननाची पद्धत असते, त्याला खूप सारे वर्ष लागतात. ठीक आहे, जवळजवळ एक वाण प्रसारित करायचं असेल तर 6-7 वर्षाहून अधिक कार्यकाळ लागत असतो. 12-10. आधी ज्यावेळेस आपल्याकडे बायोटेक्नॉलॉजी हे तंत्रज्ञान नव्हतं, जैव तंत्रज्ञान नव्हतं, ती आपण जसं म्हणतो की मार्कर सिस्टीम नव्हती, डीएनए वगैरे हे आपल्याला माहित नव्हतं, त्यावेळेस 15 ते 12 वर्ष लागत होती. त्यानंतर ही टेक्नॉलॉजी आल्यानंतर काय झालं, 7-8 वर्ष ही प्रोसेस आपल्याला मर्यादित करता आली. पण आता जर म्युटाजेनेसिस आपण म्हणतो, उत्परिवर्तन जर म्हणतो, तर ही जास्त वेळेची प्रोसेस नाहीये. म्हणजे हार्डली आपण काय म्हणू शकतो की 1 ते 2 जास्तीत जास्त वर्षामध्ये वाण प्रकार. म्हणून ही एक कमी वेळेत कृषी उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्याचा हा एक या तंत्रज्ञानाचा महत्वाचा फायदा आहे. दुसरं बोलायचं जर झालं, ती जर निसर्गात आपला जे आहे की दुर्मिळ किंवा पारंपरिक पद्धतीने जे वाण मिळवणं कठीण जातं, ते आपण असं आपल्या कृत्रिम पद्धतीने आपण मिळवू शकतो. कारण जी आपण म्हणतो इव्हॉल्युशन, उत्क्रांती, ह्या पद्धतीला खूप सारा वेळ जावा लागतो. त्यानंतर कुठेतरी काहीतरी बदल होतो आणि नवीन काहीतरी एक वाण तयार होण्यास किंवा नवीन सूक्ष्मजीव तयार होण्यास मदत मिळते. पण आपण जर कृत्रिम पद्धतीने, या पद्धतीने जर आपण काहीतरी एक्सपोजर करून, काहीतरी त्याला ताणतणाव करून नवीन जर पद्धतीने जर नवीन वाण तयार केला तर हा नक्कीच आपल्याला निसर्गाच्या पद्धतीपेक्षा लवकरच मिळेल. आणि आणखी एक जर बोलायचं झालं की असंख्य उच्च गुणवत्तेचे स्रोत तयार करणं, हे एक मुख्य एक फायदा आपल्याला मिळू शकतो. हे झाले फायद्याच्या दृष्टीनं. काही उणीवा पण आहेत त्याच्यामध्ये? हो, उणीवा पण आहेत. जसं की बोलायचं झालं की आपण जर एखाद्या जीवाचा डीएनए असेल, त्याला जर एक्सपोज आपण करतोय तर त्यात फायदेशीर बदल तर घडतातच आहे, आपल्याला माहित आहे, पण त्यानंतर हानिकारक बदल पणही आपल्याला मिळू शकतात. मग हा एक त्याची काय आहे, उणीव आहे. जसं की प्रत्येक वेळेस आपल्याला फायदेशीर बदल मिळतील असं नाही. ठीक आहे, म्हणून हा एक महत्वाची उणीव आहे की हानिकारक बदल घडू शकतात. मग ते हानिकारक बदल इतरही वातावरणात आपल्या पृथ्वीवर आणल्यानंतर इतरही पिकांकडे ते आपण काय म्हणतो स्प्रेड होऊ शकतात. जसं की क्रॉस पॉलिनेशन होऊ शकतं ना, त्या पद्धतीने ते स्प्रेड होण्याची चान्सेस आहेत. दुसरं असेल तर ही पद्धती खूप खर्चिक आहे. कारण अंतराळात जाणे वगैरे या गोष्टी एवढ्या सोप्या नाही की आपण बोलतो एवढ्या सोप्या नाही, खर्चिक, आणि तो खर्च पेलावणे काही राष्ट्रांना सोपं जाईल. आपल्यासारखे समजा विकसनशील जे राष्ट्र आहेत त्यांच्या दृष्टीने बघतात हे थोडा पेलवणं आपण काय म्हणू शकतो की थोडे समस्याच आहे. ही एक दुसरी समस्या आपण घेऊ शकतो. त्यानंतर तिसरं बोलायचं झालं की आपण बघितलं की ट्रान्सजेनिक ज्या वेळेस आले पिके, ट्रान्सजेनिक पिके, लोकांनी त्याचा कंझ्युमर ऍक्सेप्टन्स म्हणजे काय, लोक ते आत्मसात करण्यासाठी माघार घेत आहेत. यात काहीतरी असेल, आम्हाला काहीतरी होईल हे खाल्यानंतर, ग्राहकांची पसंती फार महत्त्वाची, कंझ्युमर ऍक्सेप्टन्स आपण जे म्हणतो. पण एक मी मुख्यतः सांगू शकतो की हा एक नैतिक चिंता जी असते लोकांना की आम्ही काहीतरी होऊ शकतं बा, कंझ्युमर ऍक्सेप्टन्स तुम्ही जे बोलला, तर ती चिंता आपण ही एक महत्वाची आणि खूप महत्वाची जर म्हणण्यात आलं तर ही एक महत्वाची समस्या म्हणून नोटिफाईड आपण करू शकतो. पण एक नमूद करायची एक माझी म्हणजे पूर्णपणे मला सांगू वाटतं की जे अंतराळ प्रजननाने आपण पीक वगैरे डेव्हलप करू, तयार करू, ते नॉन ट्रान्सजेनिक म्हणून त्याला संबोधलं जातं. तर का, कारण ट्रान्सजेनिक म्हणजे काय असतं की एखाद्या दुसऱ्या स्रोत, पीक असेल, सूक्ष्मजीव असेल, त्यातून आपण एखादं जनुक, जीन काढणे आणि वेगळ्या पिकामध्ये त्याला प्रस्थापित करणे, याला आपण ट्रान्सजेनिक म्हणतो. पण अंतराळ प्रजननामध्ये असं काही होत नाही. त्याच्या स्वतःच्या जीन जे असेल, जनुक जे असतील, डीएनए असेल, त्यातच आपण बदल घडवतो. म्हणून जे काही लोक ज्यांच्यात नैतिक चिंता असेल की हे आपण ऍक्सेप्ट कसं करू,
तर मी त्यांना बेधडकपणे सांगू शकतो की हे कोणत्याही प्रकारचं ट्रान्सजेनिक नाही, तुम्ही याचा वापर कधीही कुठेही कसाही खाण्यायोग्य पद्धतीने आपण करू शकतो. आणि एक समस्या अशी असते की आपल्याला माहिती आहे पृथ्वी आणि अंतराळ यात अंतर भरपूर आहे, मग यात एक कम्युनिकेशन जी प्रॉब्लेम असेल, संप्रेषण समस्या ही पण एक निर्माण होऊ शकते. हे असे काही फायदे आणि तोटे आपल्याला आपण बघू शकतो या तंत्रज्ञानाचे. अगदीच निश्चित. श्रोतेहो, आपल्या लक्षात आलं असेल की आचार्य पदवीचा संशोधक विद्यार्थी जो की जनुकीय व वनस्पती पैदाशास्त्र या विभागामध्ये आचार्य पदवीचं शिक्षण घेत आहे, चेतन सुभाष शिंदे, मुक्काम पोस्ट कनकापूर, तालुका संगमनेर, आणि त्याच्या संशोधनाची दिशा अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या सर्व कृषी बांधवांना किंवा शेतीमध्ये एक अग्रगण्य अशी नवकल्पना ते घेऊन आपल्या समोर आलेला आहे. आणि त्यानिमित्तानंच आज आपला विषय सुरू आहे, विद्यार्थी जगत संशोधनाची वारी आपल्या दारी. विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीच्या आपल्याहीकडे काही नवीन संकल्पना असतील, काही कल्पना असतील तर निश्चितपणे फुले कृषी वाहिनी 90.8 FM च्या माध्यमातून तुम्ही आमच्या सर्व श्रोत्यांच्या समोर मांडू शकता. त्याला एक निश्चितपणे व्यासपीठ देण्याचा एक प्रामाणिक भावना आमची या पाठीमागे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आहेत. चेतन, तू बऱ्याच वेळापासून अंतराळ प्रजनन किंवा स्पेस ब्रीडिंग याविषयीची सर्व संकल्पना तू आमच्या सर्व श्रोत्यांना सामाजिक माध्यमाच्या किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकणाऱ्या, व्हॉट्सअप आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऐकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना, श्रोत्यांसाठी तू अतिशय छान पद्धतीने सांगत आहेस. अगदी कार्यक्रमाच्या शेवटाला जात असताना आपल्या या अंतराळ प्रजनन किंवा स्पेस ब्रीडिंगचं निष्कर्ष जर आपल्याला सांगायचं असेल तर नेमकं काय सांगता येईल? स्पेस ब्रीडिंग हे शेतीसाठी एक गेम चेंजर असेल. ते कसं की आपल्याला मौल्यवान आर्थिक फायद्यांसह अद्वितीय उत्परिवर्तन तयार करून ते आपल्याला देतं, जे पृथ्वीवर शक्य होणार नाही. तसेच हे अंतराळ तंत्रज्ञानातील प्रगती इष्ट पिकांच्या प्रजननासाठी दरवाजे उघडण्यासाठी आणि अगदी संपूर्णपणे नवीन अनुवांशिक संसाधनासाठी एक वरदान हे स्थापन होणार आहे. अंतराळच्या भविष्यासाठी ही एक मोठी झेप आहे आणि यामुळे पारंपरिक शेती पद्धतीमध्ये लक्षणीय सुधारणा होईल. परंतु कसं असेल की स्पेस ब्रीडिंग हे केवळ व्यावहारिक उपयोगापुरतेच नाही, तर अवकाशातील सजीवांवर कसा परिणाम होतो याचा वैज्ञानिक समजासाठी आश्चर्यकारकपणे महत्वाचे आहे. तसेच अंतराळ प्रेरित उत्परिवर्तनाच्या व्यावहारिक उपयोगांचा सखोल अभ्यास करणं हे पण आवश्यक आहे. त्यासाठी महत्वपूर्ण निधी आणि प्रगत तंत्रज्ञान पण आवश्यक आहे. आणि जर जैव तंत्रज्ञानाच्या दृष्टीने जर बोलायचं जर ठरलं, ती अवकाशातील किरणोत्सर्गामुळे होणारा अनुवांशिक बदल समजून घेण्यासाठी आपण जिनोम आणि ट्रान्सक्रिप्टोम जसं RNA DNA यांचा जो क्रम आहे या दोन्हींचा क्रम लावला पाहिजे. या व्यतिरिक्त सिंगल न्यूक्लियोटाइड पॉलिमॉर्फिझम आपण म्हणतो की SNP याचा अभ्यास करून आणि जिनोम व्यापी असोसिएशन याचा पण अभ्यास करून वेगवेगळे नवीन जेनेटिक मार्कर, अनुवांशिक मार्कर आपण तयार करू शकतो. तसेच मग त्यामुळे काय होईल की वनस्पतीमध्ये यशस्वी बीज प्रजनन आणि अंतराळात त्यांची पिढी बदलणे हे सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक आहे. हे मानवामध्ये दीर्घकाळ अतिरिक्त पार्थिव जागेत टिकून राहण्यासाठी याची क्षमता वाढवणे हे आपल्याला खूप महत्वाचं आहे. तरीही अंतराळामध्ये उगवलेल्या जनुकीय सुधारित पिकांना समाज कसा प्रतिसाद देईल हे आजपर्यंत स्पष्ट नाही आहे अजून तरी. मग अंतराळ किरणोत्सर्गामुळे होणारे जनुकीय बदल समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी या पिकांचे ट्रान्सक्रिप्टोम जिनोम तपासले पाहिजे. त्यानंतर जिनोमॅपी असोसिएशन आपण जे म्हणलो हे वापरून इच्छित गुणांचे संबंधित अनुवांशिक मार्कर पण शोधलेच पाहिजे. आणि या सर्व बदलांमुळे शेवटी जर आपण म्हणू शकतो तर हे पूर्ण एक व्यापक संशोधन म्हणून आपल्याला एक कृषी क्षेत्रासाठी पूर्णपणे महत्त्वपूर्ण ठरलं जाईल. आणि यातून आपल्या पूर्ण जगाची जी आपली अन्नाची समस्या आहे ही पण आपल्याला पूर्णपणे टॅकल करता येईल. आणि असंच नाही की पिकांमध्ये बदल घडू शकतो, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण बदल घडवू शकतो. जसं की कृषीच नाही तर इतरही ज्या फील्ड्स आहेत त्या पण या संशोधनाला वापर करू शकतात. अगदीच खऱ्या अर्थानं श्रोते हो, आपल्याही मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील आणि आपल्यालाही काही अधिक माहिती जाणून घ्यायची असेल स्पेस ब्रीडिंग किंवा अंतराळ प्रजनन याविषयी, तर मी चेतन सुभाष शिंदे यांचा मोबाईल क्रमांक देत आहे, आपण तो टिपून घ्यायचा आहे. 83 90 45 11 35. मी पुन्हा एकदा त्यांचा नंबर सांगतो, 8390451135. तर जरूर आपण त्याच्याशी संपर्क साधून आपल्याही मनात काही शंका असतील किंवा याच्याविषयी अधिक माहिती जर जाणून घ्यायची असेल तर आपण त्याच्याशी संपर्क साधू शकता. अगदी कार्यक्रमाच्या शेवटाकडे जात असताना विद्यार्थी जगत संशोधनाची वारी आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून चेतन सुभाष शिंदे हे सर्व श्रोत्यांशी तुम्ही संपर्क साधत आहात, संवाद साधत आहात. या माध्यमातून ऐकणारे अनेक विद्यार्थी असतील, तरुण असतील, त्यांना संशोधनाची एक दिशा मिळावी. कारण आपलं जेनेटिक्स आणि प्लांट ब्रीडिंगमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं हा विषय आपण मांडलेला आहे. या विद्यार्थ्यांच्यासाठी काय आपण संदेश देऊ इच्छाल? हो, नक्कीच. जसं की जे काही विद्यार्थी असतील, संशोधन करत असतील, ज्यांना करायची इच्छा आहे
किंवा काही असे असतात की त्यांना माहीत नसतं करायचे की नाही करायचे, मला स्वतःलाच अजून असं त्यांचं काय म्हणतो आपण निर्णय होत नाहीये. तर मी नक्कीच सांगू शकेल की आपल्या जगात भरपूर अशा गोष्टी आहेत की संशोधनाने त्याचा बदल घडत आलेला आहे. जसं की आपण भारत ज्यावेळेस स्वतंत्र झाला त्यापासून तर आता आपण बघत आलो, तर जेवढा काही आपल्यात बदल झालेला आहे तो कशामुळे झाला आहे, संशोधनामुळे झालेला आहे. तर नवतरुणांसाठी माझा एकच संदेश असेल की त्यांनी आपल्याला जे आवडतंय, संशोधनात जे आपल्याला आवडतंय त्यात नक्कीच रुजू व्हा. यासारख्या नवीन कल्पना हे आता इतर देश तयार करत आहेत, ते आपल्या देशातून त्याचा उगम होईल याची आपल्याला त्याची एक काळजी घ्यायला हवी. जर नवीन तरुण जर अशा संशोधनामध्ये जर प्रस्थापित जर झाला तर या नवीन संकल्पना इतर देशांकडून न कळता आपल्या देशातूनच आपल्याला नवीन पद्धतीने तयार करता येतील, ही एक महत्त्वाची बाब ठरेल. अगदीच चेतन, तू 90.8 FM फुले कृषी वाहिनी या स्टुडिओमध्ये आलास आणि एक अत्यंत नाविन्यपूर्ण अशी संकल्पना अंतराळ प्रजनन, स्पेस ब्रीडिंग याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना हे इत्थंभूत याविषयीची माहिती दिलीत आणि विद्यार्थी जगत संशोधनाची वारी आपल्या दारी या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून तो आमच्या सर्व श्रोत्यांशी जो संवाद साधला त्याबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 90.8 FM फुले कृषी वाहिनीतर्फे आणि सर्व श्रोत्यांच्या वतीने मी आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे आणि तुझ्या भावी उपक्रमासाठी खूप खूप तुला शुभेच्छा देखील. खूप खूप आभार सर. अंतराळ प्रजनन अर्थात स्पेस ब्रीडिंग, पृथ्वीच्या पलीकडे अग्रगण्य कृषी नवकल्पना याविषयी चेतन सुभाष शिंदे, मुक्काम पोस्ट कनकापूर, तालुका संगमनेर आणि आचार्य पदवी संशोधक विद्यार्थी, जनेकीय आणि वनस्पती पैदाशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. यासारखेच दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी नेहमी ऐकत रहा महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM, कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी. या ठिकाणी थांबण्याची वेळ झाल्या. विद्यार्थी जगत संशोधनाची वारी आपल्या दारी या विशेष कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचा निरोप घेतो आणि पुन्हा आपण अशाच एका नाविन्यपूर्ण विषयामध्ये आणि एका नाविन्यपूर्ण तज्ज्ञांसोबत भेटणार आहोत. विद्यार्थी जगत या विशेष कार्यक्रमामध्ये या ठिकाणी थांबतो. डॉक्टर आनंद चव्हे आपल्या सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार.